उरणीश्वरपूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचार सभेला थोड्याच वेळात उपस्थित होणारे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी ग्रामीण विकास मंत्री, आपले सर्वांचे लाडके नेते मान्य अण्णासाहेब डांगे, उरणीश्वरपूरचे माजी नगराध्यक्ष चिमणभाऊ डांगे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सीबी पाटील आप्पा, संदीपराज पवार, सागर मलगुंडे आणि शेखरजी इनामदार आणि इस्लामपूर शहरातील जमलेल्या कानाकोपऱ्यातून मतदार नागरिक बंधू आणि भगिनींनो, ही निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। 1995 ला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं स्वर्गीय अशोकदादांनी विधानसभा लढवलेली होती। त्यावेळी कमळ चिन्हावरती आपण निवडणूक लढवलेली होती आणि 95 नंतर प्रदीर्घ काळानंतर आज आपल्या उरण इस्लामपूर ईश्वरपूर शहरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ज्यांचं नाव या नगरीच्या नगराध्यक्ष पदावरती विराजमान होण्यासाठी सुचवलं, ते विश्वास बापूंचं या ठिकाणी नाव मुख्यमंत्री महोदयांनी बंधूंनी जाहीर केलेलं आहे। बंधूंनो, गेले अनेक वर्ष या शहरामध्ये पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सत्ता 30-35 वर्ष या शहरामध्ये होती। राज्यामध्ये सरकार त्यांचं होतं, केंद्रामध्ये सरकार त्यांचं होतं। या शहराची दोन्ही ठिकाणी सत्ता या शहरात असताना सुद्धा या शहर विकासाच्या दृष्टीने मागे ठेवण्याचं महापाप पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी ठेवलं। बंधूंनो, मला सांगा, एखाद्या शहराचा जर विकास करायचा असेल त्याला डेव्हलपमेंट प्लॅनची आवश्यकता असते। 1980 साली झालेला डेव्हलपमेंट प्लॅन 2000 साली नंतर दुसरा डेव्हलपमेंट प्लॅन व्हायला पाहिजे होता, परंतु यांनी काय केलं? 2024 आता आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा डेव्हलपमेंट प्लॅन या ठिकाणी मंजूर केला। मला तुम्ही सांगा, 40 वर्ष जर या शहराचा डेव्हलपमेंट प्लॅन होत नसेल तर या शहराचा विकास कसा होणार? या शहराचा विकासाच्या माध्यमातून कायापालट कसा होणार? शहरात पाणी पुरवठा व्यवस्था कशी होणार? आणि या शहरातल्या भूमी बेघरांना घरी कशी होणार? जर डेव्हलपमेंट प्लॅन असेल तरच या ठिकाणी शहराचा विकास होऊ शकतो। पण डेव्हलपमेंट प्लॅनच्या नावाखाली यांनी दोन्ही सत्तेचा वापर केला आणि या शहरातल्या जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरती आरक्षणाची भीती घालून आरक्षण टाकायच्या नावाखाली 2 डेव्हलपमेंट प्लॅन तयार केले। या दोन्ही चावडीतले 7-12 आणले, अनेक डुप्लिकेट डेव्हलपमेंट तयार केला, अनेक ओरिजिनल प्लॅन तयार केला। जे जमीन विकत देणार होते त्यांचा डेव्हलपमेंट केला। तुमची जमीन आरक्षणामध्ये टाकलेली आहे, जर हे उठवायची असेल ती जागा आम्हाला विकत द्या, आणि जे विकत देत नव्हते त्यांच्यावरती आरक्षण टाकण्याचं महापाप या पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी केलं। शहराच्या विकासाचं वाटोळ करण्याचं काम यांनी या ठिकाणी केलं। या शहरामध्ये सुसज्ज क्रीडांगण नाही, अनेक जाती धर्माच्या लोकांना स्मशानभूमी नाही, भूमी बेघरांना घरे बांधायची म्हटले तर जागा नाही, तरुणांना अभ्यास करायचं म्हटलं तर अभ्यासिकेसाठी जागा नाही। हे शहर विध्वंसाकडे नेण्याचं काम पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी केले। परंतु या शहराची अवस्था काय केली? गुंठेवारी करत असताना पैसे घेतल्याशिवाय गुंठेवारी करून देत नव्हते। एखादं शहरामध्ये दुकान उभा करायचं असेल तर तो त्यांच्या पार्टीचाच असेल तर त्यांना ते त्या ठिकाणी
मदत करायची, विरोधक असेल तर त्यांना देत नव्हते. आज शहरामध्ये बांधकाम परवाना काढायला गेले तरी ते लाखो रुपये लाच घेतल्याशिवाय पूर्वीच्या सत्ताधारी या ठिकाणी काम करत नव्हते. अशा पद्धतीने आज शहरातील जनतेला पिळवणूक करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वास बापू डांगे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांनी स्वागत करावं. टाळ्याचा आवाज जरा येऊन देईल की सगळ्या शहरात गेला पाहिजे. बंधूंनो, महाराष्ट्रामध्ये पहिला उमेदवारी अर्ज पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीत विश्वास बापूंचा या ठिकाणी भरलेला आहे. देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच बापूंचं नाव या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे. मग मला तुम्ही सांगा, जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विश्वास बापू नगराध्यक्ष व्हावे असे जर वाटत असतील तर या शहरातल्या प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीला या ठिकाणी बापू नगराध्यक्ष व्हावे असे वाटले पाहिजे. आणि अशी परिस्थिती या ठिकाणी या शहरामध्ये निर्माण झालेली आहे. जाईल तिथं प्रत्येक ठिकाणी आपल्या नगराध्यक्षाचं आणि आपल्या पार्टीचं या ठिकाणी वारं व्हावं लागले. विरोधकांना झोप लागणं अशी अवस्था झालेली आहे. त्यांना नीट उमेदवार मिळालेले नाहीत. या ठिकाणी बंधूंनो, त्यांची उमेदवारी मिळवण्याचे वाताहत या शहरामध्ये झालेले आहे. बंधूंनो, या शहरामध्ये 24 तास पाणी पुरवठा करतो म्हणून आश्वासन गेली 30 वर्षे त्यांनी या ठिकाणी दिलं. या शहरातली भुयारी गटर योजना करतो म्हणून 30 वर्षे त्यांनी दोन्ही कामं त्या ठिकाणी केली नाहीत. बंधूंनो, भुयारी गटर योजनेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंजुरी दिली. या ठिकाणी योजना अंमलात आणली. परंतु जो एसटीबी प्लॅन्ट ज्या ठिकाणी करायचा होता त्या एसटीबी प्लॅन्टची जागा एका जाणीवपूर्वक शाळेच्या त्या ठिकाणी आरक्षण टाकलं गेलं. तो मॅटर कोर्टामध्ये गेला आणि त्या ठिकाणी त्या गोष्टीला स्टे आला आणि आम्ही ती जागा बदलून दुसरीकडे जागा उपलब्ध केलेली. तोही भुयारी गटर योजनेचा पुन्हा रिवाईज प्लॅन करून ती भुयारी गटार आपलं नगरपालिकेमध्ये सत्ता आल्यानंतर ती काम पूर्ण होणार आहे. बंधूंनो, या शहराच्या विविध ठिकाणी लोकसंख्या वाढत असल्यामुळं, उपनगरं वाढत असल्यामुळं पिण्याच्या पाण्याची अपुरा सोय आहे. त्यासाठी 124 कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याला आपल्याला तांत्रिक मंजुरी मिळालेली आहे. या शहरामध्ये 9 ठिकाणी पाण्याच्या टाक्या उभा करण्यासाठी जागा आरक्षित केलेली आहे. ती संपूर्ण जागा नगरपालिकेच्या नावावरती केलेली आहे आणि तो प्रस्ताव आपण राज्य शासनाकडे पाठवलेला आहे आणि त्याची मंजुरी त्या ठिकाणी मिळालेली आहे. ज्या दिवशी विश्वास बापू नगराध्यक्ष पदाचा स्वीकार करतील त्या पहिल्या आठवड्यात पाणी पुरवठा योजनेची आपण त्या ठिकाणी योजना मंजूर जाहीर त्या ठिकाणी करणार आहोत. बंधूंनो, राज्यामध्ये आणि केंद्रात आपलं सरकार आहे. नगरपालिकेमध्ये जर आपलं नगरपालिकेमध्ये आपली जर सत्ता आली तरच या शहरातली कामं होणार आहेत. एकही काम या ठिकाणी त्यांना सत्ता दिली तर होणार नाही. त्यामुळं रात्र वैरायचं आहे. उद्या एक दिवस शिल्लक आपल्या हातात राहिलेला आहे. जागृत तुम्ही सर्वांनी एक दिवस जागरण करायचे आहे. आपले विरोधक महाबिलंदर आहेत, त्यांच्यावरती तुम्ही लक्ष ठेवायचं आहे. हे शहर सुख आणि समृद्ध विकासाच्या दृष्टीनं सर्वोच्च स्थानावरती न्यायचं असेल तर विश्वास बापूंना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणणं गरजेचं आहे. आणि आपल्या महायुतीतल्या भारतीय जनता पार्टीचं चिन्ह धनुष्यबाण आणि घड्याळ या तिन्ही चित्राच्या बटनासमोरील चित्रासमोर बटन दाबून मोठ्या मताधिक्यानं तुम्ही सर्व आपल्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन करतो आणि मी थांबतो. जय हिंद.